आता बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडतो की आता आपल्याला अशी डिझाईन आली तर आपली सुई तुटते की काय, मग सुई तुटू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे तुम्हाला मी सांगणारच आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार, मी नैनाज लाईफस्टाईलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे। तर सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आपल्याला खूप मोठा प्रश्न म्हणजे आपल्या मशीनची सुई तर तुटतेच, तर त्यासाठी अशा जी स्टोन वर्क आहे ते स्टोन येत असतं। आता प्रत्येक ब्लाऊजला येतं किंवा नाही येत, तर हे आपल्याला इथून प्रॉपर आपल्याला इथे फिटिंग असती, तर इथून आपलं हे कशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, आपण नखाने काढतो, तर नखाने काढतो त्यावेळेला जर नखाने आपल्याला काढायला गेलं तर बघा आपल्याला इथे होल पडतो किंवा धागा निघण्याची शक्यता असते। कारण प्रत्येक कापड हे काही एकसारखं नसतं, कधी मऊ असतं किंवा कॉटनचं असतं। तर आपल्याला ही टिकली किती जामपर्यंत बसली आणि किती पॅक बसली याच्यावरती अवलंबून असतं। तर हे टिकली काढायला आपल्याला खूपच अवघड जातं। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता बघा तुम्ही इथून फिटिंग मारायचं म्हटलं तर हे इथंसुद्धा आपल्याला फिटिंगच्या टिपा द्यावा लागतात। मग इथे आपल्याला सुई तुटते, सुई तुटण्याची शक्यता असते किंवा बोटसुद्धा सुईमध्ये जाण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम सोपा फॉर्म्युला। आता पहा तुम्ही, आता तुम्ही पाहू शकता इथे मी घेतलेलं आहे बेडशीटवरती की जेणेकरून आपल्याला इथे मी इस्त्री घेतलेली आहे। आता तुम्ही म्हणताल की इस्त्रीने आपल्याला करायचं काय, तर आपल्याला एकच करायचं आहे की जेवढ्या पोर्शनमध्ये आपल्याला फिटिंगची टिप मारायची आहे तेवढ्या पोर्शनमध्ये आपल्याला थोडीशी गरम इस्त्री करायची आहे आणि थोड्याशा गरम इस्त्रीमध्ये आपल्याला तेवढ्या इथे अशी इस्त्री थोडी थोडी फिरवायची आहे की जेणेकरून त्याच्या खालचा जो ग्लू आहे तो थोडा लूज होईल आणि आपली ती टिकली जी आहे ती अगदी सहजपणे निघून जाईल। तुम्ही आता पाहू शकता मी इथे हळूहळू हलकी हलकी अशी थोडी थोडी इस्त्री अशी उचलून उचलून फिरवत आहे त्याला। अगदी तेवढ्याच पोर्शनमध्ये मी फिरवत आहे की जेणेकरून आपल्याला तेवढ्याच टिकल्या काढता येतील किंवा स्टोन काढता येतील। कितीही जाड स्टोन असू द्या किंवा काय असू द्या, आपला स्टोन लगेच तो निघल्या जातो। आता तुम्ही पाहू शकता इथे मी एक पट्टी घेतलेली आहे, त्या पट्टीच्या सहाय्याने मी इथे टिकल्या अशा थोड्या थोड्या ओढून घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता अशा हळूहळू आपले सगळे स्टोन निघून जाणार आहेत त्याचे। असं थोडंसं गरम केलं की लगेच आपल्याला तिथे पट्टी टाकून असे स्टोन हे ओढून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता प्रॉपरली आपले स्टोन निघत आहेत इझिली। हे पहा, तुम्हाला दाखवतेच मी अगदी व्यवस्थित त्याचा ग्लू थोडा लूज झाला की लगेचच टिकली निघायला चालू होते। इथे तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करते मी की थोड्या थोड्या अंतरात आपल्याला टिकली निघत आहे अगदी सहजपणे। जेवढं आपल्याला फिटिंग पुरतं घ्यायचं आहे तेवढं आपल्याला इथे हे गरम करून घ्यायचं आहे। तुमच्या कापडाच्या वरती जेवढं असेल त्याप्रमाणे तुम्ही काढू शकता। तर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या स्टोन निघून गेलेले आहेत। इथे स्टोन पडलेले आहेत आपल्या, अगदी सहजपणे आपल्या स्टोन ह्या निघलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्टोन काढून फिटिंग सुद्धा मारू शकता। आता बोट आपलं जाण्याची शक्यता नाही आहे किंवा आपली सुई तुटण्याची सुद्धा शक्यता नाही आहे। बऱ्याचदा जास्त करून जर टिकलीवरती जर सुई आली तर आपलं बोटच त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, काळजी घ्या व्यवस्थित। तुम्हाला हे एकदम सोपा उपाय आहे टिकली काढण्याचा। तर तुमच्या जर काही कमेंट असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।